वेगळा विषय झाला. सध्याचा विषय राहिलाय तो म्हणजे अर्थात माणगाव प्रीमियर लीग या दुसऱ्या दिवसामध्ये 724 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपल्याला हे युट्यूब वरती थेट प्रक्षेपण पाहायला मिळते. त्या सर्वांचं अर्थात युट्यूब वर पाहतात त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. आणि या पंचांचा इशारा येतोय, मॅच इज ऑन. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे आपल्याला. हर्ष आणि शहजाद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल आपण पाहिला शेवटच्या क्षणाला लेट कट करताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि लेट कट मधून येणारी ही पहिली धाव, पहिली आकडेमोड धावफलकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूने जर आपण पाहिला की फर्स्ट इनिंग चालू असताना पहिले 2 षटक जे झाले त्यामधून असं वाटलेलं की किंबहुना 100+ स्कोर कार्ड वरती येईल. पण त्याच्यानंतर जो म्हणतो ना, प्रत्येकाचा एक बॅड पॅच नंतर गुड पॅच येतो. 2 ओव्हर पर्यंत बॉलर्सचा बॅड पॅच होता आणि त्यानंतर आला तो गुड पॅच आणि नंतर 60 धावांवरती थांबवलं. ना बॅट जोरात फिरली होती पण मात्र शरीरावरती आदळला जातो चेंडू. एक धाव चोरटी घेण्याचा प्रयत्न आणि या लेग बाईस मधून येणारी ही धाव आपण पाहतो. एका धावेने धावफलकावरती आणखीन एक आकडेमोड होत राहणार आहे. स्ट्रॅटर्जी काय तर प्रत्येक बॉलवरती किमान आपण धावा कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे. 10च्या सरासरीने धावफलकावरती धावा मोजत ठेवायच्यात आपल्याला. 10 ऑन ॲव्हरेज म्हटलं की ओव्हर मध्ये एखाद दुसरा चांगला फटका आला पाहिजे. थोडस पद्धत आली त्यामध्ये बदल आपल्याला येताना पाहायला मिळाले. विवरचनेमधून जर आपण पाहतो 38 सर्कल मध्ये सर्व क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. 2 खेळाडू फक्त बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन पाहायला मिळतो. लॉंग ऑन लॉंग ऑफ जेव्हा बॉलर फिल्डिंग लावतो ना तेव्हा समजून जायचं की हे खोलातले बॉल टाकणार आहे तो. कारण का खोलातल्या बॉल साठी एक स्ट्रेटचा अँगल बनतो तो टेनिस क्रिकेटमध्ये तोच राहणार आहे. म्हणजे आपल्याला थोडेसे यॉर्कर पाहायला मिळतील. नाही शॉर्ट बॉल आणि त्या शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा उचलला. चेंडू सीमारेषा पार येतोय. MPL षटकार. आपण पाहतो गोलंदाजी करत असताना विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉलची गरज होती का त्याचं प्रत्युत्तर आता या चेंडूवरती. खोलात टाकला पण त्यांनी बॅटिंगचा क्लास पाहायला मिळाला हर्षकडून. चेंडू जातो सीमारेषा पार. आणखीन एक सलगचा दुसरा चौकार. तेव्हा जो स्टार्ट नरेशने दिला होता तोच सेम टू सेम स्टार्ट अर्थात आपण पाहायला मिळतोय. शहजाद मुकादमच्या बॅट मधून ते फटके यायला सुरुवात झालेले आहेत. 3 बॉल 8 वरती शहजाद खेळतोय डाऊन द ग्राउंड. येस इट इज अ मॅक्सिमम बाय शहजाद. माणगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाही साधे रायगड. थँक्यू सो मच डीजे. षटकार येतोय आणि सुंदर फटका आपण पाहिलं. बॉल यायच्या आधीच मन बनवलं होतं पुढे जाऊन मारायचं आहे. यावेळी मात्र आपण म्हणतो एक क्रिकेटचा क्लास म्हणू शकतो, क्रिकेट वरती असलेलं एक रिस्पेक्ट म्हणू शकतो. पण मी म्हणतो की आपल्या सोबत एक पार्टनर पाठवला आहे तो नॉन स्ट्रायकर एंड कडे आहे. मग त्याला सुद्धा संधी द्या. जर मी बॅटिंग चांगली करतोय तर त्याला सुद्धा संधी द्यायची. पण आता थोडंसं गणित वेगळं पाहायला मिळालं. पण त्याच वेळी शहजादनी समजलं की शेवटचा बॉल आहे, सिंगल घेऊयात, मी स्ट्राईकवर परत एकदा येतो आणि मग मी वेगळा समाचार घ्यायला सुरुवात करतो. कारण का ज्या पद्धतीने पहिली ओव्हर गेले 5 बॉल मध्ये 16 धावा शहजादच्या धावताना पाहायला मिळाले. हर्ष मात्र आपण जर पाहिलं त्यांनी फक्त ऍज अ अँकर रोल घेतला, तो म्हणजे एक सिंगल काढून दिली आणि मग त्याच्यानंतर संपूर्ण धुरा दिली ती म्हणजे अर्थात
शेहजाद वरती, आणि शेहजाद सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला चांगल्या फ्लो मध्ये आहे. MPL सारखं मोठं मैदान आणि त्या मोठ्या मैदानाच्याच वतीनं आपल्याला मोठी बॅटिंग सुद्धा पाहिले. जेवढा नावाची नावलौकिकता या स्पर्धेची आहे त्या नावलौकिकतेला जपणारी बॅटिंग शेहजादकडून अपेक्षित आहे, किंबहुना त्याच्या संघाकडून सुद्धा अपेक्षित आहे. आणि त्याच पद्धतीची बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 38 सर्कलमध्ये खूप खेळाडू होते, 2 खेळाडू फक्त बाहेर आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच माध्यमातून एक क्लासिकल बॅटिंग पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या, त्या म्हणजे आतापर्यंत 17 ही धावसंख्या धावफलकावरती, 10ची सरासरी धावफलकावरती आणायची होती. आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो अथर्व खोळे. अथर्व तोच ना ज्यांनी फरदीनला 3 बॉलची ओव्हर टाकलेली, हा वेगळा आहे का? तो इथला नाही आहे का? चला मॅच कडे वळतो आपण. पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावसंख्या धावफलकावर. हा शॉर्ट बॉल आणि त्याला तसाच प्रत्युत्तर दिलाय, चेंडूला भिरकावून दिला, सीमा पार येतोय पहिल्याच बॉल वरती षटकार. चला पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती आपण पाहिला गगनभेदी षटकार पाहायला मिळाला. जर आपण स्कोर कार्ड पाहिलं 23 ऑन बोर्ड आणि याचा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला खूप आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने चेंडू आला आणि त्याच्यानंतर टॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर केला आणि पाठीमागेच खेळायचा, अर्थात बॅकवर्डच्या स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जास्त प्रयत्न केला आणि त्याच ठिकाणी चेंडू गेला आणि त्यावेळी ती 6 धावा धावफलकावरती आल्या. 29 चेंडू आणि 37 धावांची धावफलकावरती अजूनही गरज. श्री सोन भैरव खानदार संघ बॅटिंग करत असताना आउटसाइड द एज फिल्डिंग खूप चांगली पाहायला मिळाली. 1 धाव वाचवली, दुसऱ्या धावेचा प्रयत्नासाठी आपण पाहिलं नाही. स्ट्रायकर एंड अर्थात हर्षने मात्र सांगितलं की नाही, आता खूप वेळा तू बॅटिंग केलीस, आता मला थोडीशी बॅटिंगचा आस्वाद घेऊ दे. 24 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळतात. 28 मध्ये 36 ची गरज अजूनही मैदानावरती आहे. 10चा ऍव्हरेज आउट जर पकडला त्या माध्यमातून धावा जास्त झालेल्या आहेत. डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल, पण 1 धाव घेतली जाते. 1 धावेने धावफलकावरती वाढ. यस अँकर रोल हर्ष खूप चांगला निभावतोय. बॉल येतोय, एक स्ट्राइक रोटेशन करतोय. शहजादला जेव्हा रेस्ट हवाय तेव्हा त्याला रेस्ट करून देतोय आणि मग त्यानंतर राहिलेली बॅटिंग शहजाद पूर्ण करतोय. पण एक बॉलिंग कडून कमबॅक आवश्यकता आहे. फुल टॉस बॉल आणि चेंडू मात्र दिशा दाखवतो आणि चेंडू सीमारेषेच्या पार. यस तिसऱ्या पंचांची मागणी सुद्धा केलेली आहे. बीमर साठी तिसऱ्या पंचांकडे आपण वळणार आहोत. त्याच वेळी हा चौकार येतोय. जर हा नो घोषित होतोय तर मात्र या 5 धावा मिळतील, नाहीतर मग आपल्याला 4च धावा. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय नो बॉल आहे का नाही. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय ज्या पद्धतीने फलंदाज फेअर डिलिव्हरी आहे. आपण बॅटिंग करत असताना आपण बेंड होतो, तो बेंड झाल्यामुळं अंपायरचा कॉल राहिला, तो म्हणजे अर्थात फेअर डिलिव्हरीचा आणि अर्थात हा चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. 26 चेंडू आणि 31 धावा धावफलकावरती अजूनही गरज. चला ड्राईव्ह करतोय कव्हर्स मध्ये, 1 धाव घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडासा अडखळला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळाला. एक छोटीशी मिस्टेक आणि त्या मिस्टेकचा पुरेपूर फायदा होताना पाहायला मिळाला. आणि दोघांनी त्या मिस्टेकचा कसा फायदा घेतला की दोघांकडे ज्या पद्धतीने आपण म्हणतो एखाद्या प्लेअरकडे बॅट फ्लो चांगला असतो, पण त्याच वेळी ऍथलेटिक किती चांगलं खेळतात हे सुद्धा त्या 2 धावांमधून कळालं. परत एकदा रिव्हर्सचा अटेम आणि चेंडू सीमारेषा पार. बॅटचा आवाज इथपर्यंत यस आला, पंच सुद्धा सांगतात हा चेंडू सीमा पार, चौकार.
2 षटकांचा खेळ मात्र समाप्त. येणारे 24 चेंडू आणि 25 धावांची गरज. आता रन बॉल इक्वेशन वरचा मॅच आलाय. बट जर विचार केला आपण फर्स्ट इनिंगचा, तर फर्स्ट इनिंग मध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 धावा लागल्या होत्या ऑलरेडी. त्याच्यानंतर मग झालेलं ते बॉलिंग मार्क वरती जो कमबॅक झाला, समीरनी जशी परत पद्धतीने बॉलिंग केली, समीर नंतर रोशननी चांगली बॉलिंग केली होती, तशा पद्धतीच्या जर 2 ओव्हर्स आता पाहायला मिळाल्या तर मात्र मॅच मध्ये काहीतरी कमबॅक साठी, किंबहुना आपण म्हणू शकतो की मॅच मध्ये आपण अजूनही जिवंत आहोत, किंवा एमपीएलच्या या भव्य दिव्य चषकावरती आपलं नाव सुद्धा कोरायचं आहे. त्या नाव कोरणी प्रक्रियेमध्ये तरी आपण जिवंत राहू शकतो. हे संपूर्ण डिपेंड आहेत येणाऱ्या 2 ओव्हर्स मध्ये. या 2 ओव्हर मध्ये क्रिकेट कशा पद्धतीने रंगेल हे सांगू आपल्याला पाहायला मिळणार, कारण का धावफलकावरती धावा झाल्यात 35. येणारे 24 चेंडू आणि 25 धावांची गरज. आपण सर्वजण पाहतोय एमपीएल माणगाव प्रीमियर लीग 2025. बॅटफो चांगला आहे, डायरेक्ट हिट लागली तर काहीतरी होणार. यास लेग बाईज मधून येतोय. एका धावेने धावफलकावरती आणखीन एक वाढ होत राहणार आहे. ही 2 जे पहिले फलंदाज आलेत, म्हणजे म्हणतात ना, ही कोंडी तोडणं खूप गरजेचं आहे. होळीच्या क्षणामध्ये आहे ना एक खेळ खेळला जातो आटापाट्या. त्यामध्ये आहे ना एक खेळामध्ये असं होतं की एका रिंगणामध्ये जर 2 खेळाडू आले ना, तर मग ते म्हणतात की ही कोंडी फोडणं गरजेचं आहे. आता राजे ग्रुप संघासाठी एकच गोष्ट आहे की ही जोडी तोडणं खूप गरजेचं आहे. ही जोडी जिथपर्यंत मैदानात राहणार तिथपर्यंत तुम्हाला एक जुनी जखम जशी थंडीमध्ये दुखायला सुरुवात होते ना, तशी ती दुखत राहणार आहे. मग ही जोडी आता तोडणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ओम पवार आपल्याला पाहायला मिळतोय. ओम पवार वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. फॉलिंग ड्राईव्ह मारायचा प्रयत्न होता, पण मात्र तो प्रयत्न फसतोय. ओमच्या जर 2 चेंडूंचा स्पेल आपण पाहिला. पहिल्या बॉलवरती लेग बाय झाली, त्याच्यानंतर दुसरा बॉल ज्यावेळी आपण पाहिला शहजाद आपल्याला पाहायला मिळाला, आणि शहजाद कडून मात्र आपण पाहतो धावफलकावरती धाव येत नाहीये. 36 ही धावसंख्या धावफलकावरती. 22 मध्ये 24 ची गरज. याही वेळेला तसाच काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. बॅटल स्वीप किंवा फॉलिंग स्लीप या 2 गोष्टी मारायचा प्रयत्न होता, पण त्या दोन्ही गोष्टी काही घडल्या नाहीये. आणखीन एकदा आपण पाहतो सलग 3रा चेंडू हा निर्धाव फेकला जातो. यस, पहिल्या बॉलवरती रन आलेली, बट ऍज पर दी रूल की लेग बाईसचे रन्स हे बॉलरला काउंट केले जात नाही. त्याच्यामुळं स्क्रीनवरती आपण जर पाहू शकता की ओम पवार ह्या गोलंदाजाच्या समोर 0-0 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेकलेत. वाह, क्या बात है. ओम पवार याने मात्र मैदानावरती सर्वांची मन जिंकलेत. आणि आताच माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतात आमचे गुणलेखक की ओम पवार हा असा गोलंदाज आहे ज्याने फरदीन काझीला 3 धावा देणारी ओव्हर फेकली होती, आणि त्या ओम पवारने मैदानावरती आपला क्लास दाखवला. ओम पवार हा सर्वांच्या लक्षात राहणारा गोलंदाज ठरणार. ज्या वेळी संघ कठीण मध्ये होता, ज्या वेळी संघ अडचणीमध्ये होता, त्या अडचणीमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्याने केला आतापर्यंत. नाही, चांगला बॉल होता हाही. बॅट फक्त आपण पाहिलं तोंड उघडण्याचा प्रयत्न केला. एकच डबल मध्ये कन्व्हर्जन, आणि रॉंग एंड कडे थ्रो, डेड एंड कडे थ्रो द्यायचा असतो प्रत्येक वेळी. रॉंग एंड थ्रो कॉल राहिला होता शहजादचा, आणि मग त्याच्या एकच डबल कन्व्हर्जन होताना पाहायला मिळाला. 2 धावाने धावफलकावरती वाढ. शहजाद म्हणत असेल की चला ओम पवार चांगला बॉलर आहे, मग एक काम करूयात, त्याला जरासा मान देऊयात, त्याला पण हाईप करून देऊयात, आपण सिंगल डबलचा खेळ पण दाखवूयात. 6 and 4 माझे खूप चांगले बघितले तुम्ही. आता माझ्या बॅट बदला येणाऱ्या धावा ज्या मात्र सिंगल डबलच्या आहेत त्या पण बघून घ्या. ना अर्थात गतीचा पुरेपूर वापर. चेंडू सीमारेषा पार जातोय. आणखीन एक चौकार. मैदानामध्ये होतोय. सो विनंती आपण करूया डीजेला थोडंसं एंटरटेन करा मला.
मैदानाची शहानिशा करताना आपल्याला MPLचे अर्थात माजी अध्यक्ष आणि संपूर्ण आपण पाहतो संजय सर सुद्धा आहेत, त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात रोहित सर आहेत, त्याच्यानंतर अभिदादा आहे, त्याच्यानंतर आपण पाहतो निलेशजी केसरकर, हे सर्व मैदानाची शहानिशा करतात. त्याचवेळी आपण जेव्हा पहिला चेंडू हरवला होता तेव्हा स्वतः अध्यक्ष जाऊन तो चेंडूची शोध प्रक्रिया करत होते. आणि एखादी स्पर्धा मोठी होते त्याच्या प्राईजमुळं किंवा त्याच्या अवाढव्य अशा मेजवानीमुळे मोठी स्पर्धा होत नसते. स्पर्धा मोठी होत असते ती म्हणजे जेव्हा आयोजक डाऊन टू अर्थ राहतात ना, जेव्हा आयोजक जमिनीमध्ये राहतात ना, तेव्हा ती स्पर्धा मोठी होते. यावेळी फटका फसला, चेंडू खूप वेळ हवेमध्ये. इट शुड बी टेकन. येस इट इज, इट्स अ टेकन. फर्स्ट विकेट डाऊन. सतीश कोडे या गोलंदाजाने सर्वात पहिले अर्थात सुटकेचा श्वास घेऊ दिलाय तो म्हणजे राजे ग्रुप बागाड संघाला. कारण का ज्या पद्धतीने ती जोडी फोडायचा प्रयत्न गेले 3 गोलंदाज करत होते, ती जोडी पहिल्याच चेंडूवरती फोडून दाखवली. सतीश कोडे हा अर्थात बॉलिंगसाठी आला आणि बॉलिंगचे कोडे फेकले आणि मात्र पहिला मासा गळायला लावला. त्याच वेळी नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतात. संघाचे संघनायक अर्थात निलेशजी आपल्याला मैदानावरती जाताना पाहायला मिळतात. ज्यावेळी आपल्याला 17 चेंडू आणि 18 धावांचं गणित, 18 बॉलचं गणित माणगाव पासून जर आपण स्टार्ट केलं, म्हणजे जर महाड पासून जर स्टार्ट केलं, माणगाव विभाग असा आहे की 18 बॉलचं गणित एव्हरी सॅटर्डे संडे खेळलं जातं. 18 बॉलच्या असोसिएशनच्या ते लीगच होत राहतात एव्हरी सॅटर्डे और एव्हरी संडे. 18 बॉलच्या मॅचेस खूप ठिकाणी होत असतात. सो 18 बॉलचं गणित आता माणगावकरांना वाटत असेल की दोन्ही टीमना असं वाटते हा आपल्या असोसिएशनचाच गेम झालेला आहे. आता 18 बॉल 17 बॉल मध्ये 18 रन आपल्याला बनवायचे आहेत. पहिला बॉल पहिल्या बॉलला भिरकवला, चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल धरतीला दान. एकचं रूपांतर दुसरी मध्ये. सर्वजण थांबले होते की ही झेल होणार, झेल होणार. पहिल्या बॉलवरती संघाचा संघ नायकाला बाद केलं जाणार का, पण मात्र चेंडू निसटला हातामधून. मात्र आपण पाहिलं हाताचं चुंबन घेऊन चेंडू निसटला जातो. धावफलकावरती धावा आपण पाहतो 2 ने वाढ केली जाते. 16 मध्ये 16 रन बॉल इक्वेशन सतीश कडे सर्वांच्या लक्ष लागलंय. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळते. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे, धावत येतोय, चेंडू अडवतोय आणि अडवल्यानंतर आपण पाहतोय 1 धावेत 1 धावेने धावफलकावरती वाढ होताना आपल्याला पाहायला मिळाली. पंधरा बॉल 15 ची गरज आहे. सतीश कोडे आपल्याला पाहायला मिळतात. चला एक विकेट घेतलेली आहे आणि रन्स वरती जो स्टॉप लावायचा होता तो स्टॉप तर नक्की लावलेला आहे त्याने. नेक्स्ट बॉल आणि आता परत एकदा त्याच पद्धतीने आणि पाठीमागेच त्याने षटकार राखलेला आहे. चेंडू आणखीन एकदा सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या धावफलकावरती आणि 51 धावसंख्या धावफलकावरती झालेली पाहायला मिळते. 14 मध्ये 9 धावा अजूनही बनवायच्या आहेत. अर्धशतकाच्या जवळ आलेला आहे. पण एक म्हणतात की कॉमेंटेटर कर्स म्हणजे त्याला म्हणतात समालोचकांचा श्राप.
ही गोष्ट संजय सर तुम्ही पण ऍग्री कराल, एखादा प्लेअरच्या आपण टोटल स्कोअर्स किंवा असं काही सांगितलं की त्याच्यानंतर थोडासा प्लेअर बावरतो आणि मग आपण म्हणतो की कॉमेंटेटरचा श्राप लागला त्याला, म्हणून आपण इंडिव्हिज्युअल स्कोअर्स वरती जाऊ नये. पण जर ज्या पद्धतीने शहजादची बॅटिंग चालू आहे त्या पद्धतीने या वर्षीची अर्थात माणगाव प्रीमियर लीगची पहिलं अर्धशतक पाहायला मिळू शकतं. 51 धावसंख्या धावफलकावरती सांघिक पाहायला मिळाली आहे आपल्याला, पण तो समालोचकाचा श्राप, कॉमेंटेटर कर्स मला द्यायचा नाहीये कुठल्याच प्लेअरला. सो त्याच्यामुळे बोलतो या बॉलकडे ज्या ठिकाणी 9 धावांची अजूनही गरज आहे विजयी होण्यासाठी. सतीश कोडे गोलंदाजी मार्कवरती, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतोय पण चेंडू सीमा रेषा पार, चेंडू जातोय 1 बाउन्स, चौकार. चला आपण एक आता कॉमेंटेटर कर्स या गोष्टीला बाहेर काढू आणि 17 चेंडू 49 वरती खेळताना पाहायला मिळतो. 1 धावेची गरज आहे अर्धशतकासाठी. माणगाव प्रीमियर लीग मधली ही पहिली हाफ सेंचुरी या सीझनची आपल्याला पाहायला मिळेल का? ही हाफ सेंचुरी माणगाव प्रीमियर लीगची जरूर होईल, ही शहजादची हाफ सेंचुरी जरूर होईल, पण त्यासाठी 1 धावेची अजूनही गरज. स्वतःहून शेवटचा आणि हाफ सेंचुरी, अर्धशतकाची खेळी पूर्ण होताना पाहायला मिळाले. ज्यांनी ज्यांनी शहजाद वरती प्रश्न विचारले होते, ज्यांनी ज्यांनी शहजाद वरती ऑक्शन टेबल वरती त्याच्यासाठी बेट घेतली नव्हती, त्या सगळ्यांना उत्तर दिलं यस, ही बॅट टाकतोय, चॅम्पियन आहे आणि चॅम्पियनची बॅट वापरले, शहजादच्या नावावरती झाला. माणगाव प्रीमियर लीगचं हे पहिलं अर्धशतकाची खेळी त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले. 18 चेंडू 50 धावा धावफलकावरती, 3 षटकार 6 चौकार खेळणारी ही शहजादची खेळी आपल्याला पाहायला मिळाले. आज त्या सर्वांची तोंड बंद केली शहजादनी, जी त्याच्यावरती बोलायची. आज ती सर्व बोट छाटून टाकले त्यांनी, जी बोट त्याच्यावरती टवकारली जायची. आज सगळ्यांची चिडे चूप करून दाखवले. शहजाद एकच माणगाव प्रीमियर लीगची पहिलं अर्धशतक ठोकणारा ठरलाय, तो म्हणजे अर्थात 18 चेंडू 50 धावा ठोकल्या त्याने. आणि शहजाद साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांकडून. क्लासिक बॅटिंग पाहायला मिळाली आहे. परत एकदा याची फ्रेम करायला पाहिजे खरंच, कारण का ज्या पद्धतीने शहजादनी ठरवला, समोर 6 नाही आहेत माझा, सगळे 6 माझ्या पाठीमागे आहेत. आणि एक माहिती येते कमिटीकडून, ती म्हणजे प्रत्येक हाफ सेंचुरीसाठी कमिटीकडून अर्थात MPL कडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्या खेळाडूला राहणार आहे. हा षटकार येतोय आणि सामना ज्या पद्धतीने त्यांनी पहिला बॉल खेळला, त्याच्यानंतर तो पहिला चौकार त्याच्या बॅट मधून आणि शेवटचा षटकार सुद्धा त्याच्याच बॅट मधून येताना पाहायला मिळाला. 19 चेंडू 56 धावांची खेळी आपल्याला होताना पाहायला मिळाले. 6 चौकार 4 षटकार 3 डॉट बॉल, 294चा स्ट्राईक रेटनी पूर्ण संघ उभा आहे. संघाला विनंती, पूर्ण सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत आणि शहजादला अर्थात कौतुक करायचं आहे त्याचं. क्लास